विकास विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे, मात्र विकास गतिशील होतो तो महत्वाकांक्षी नेतृत्वामुळे। 2047 साली भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचा संकल्प पंतप्रधान श्री नरेंद्र मोदींनी घेतला आहे। पंतप्रधान मोदींच्या ह्या स्वप्नाला बळ देण्यासाठी हातकणंगले मतदारसंघातून श्री धैर्यशील माने यांना उमेदवारी मिळाली आहे। नमस्कार, मी आपला खासदार धैर्यशील संभाजीराव माने। तुम्ही निवडून दिलेला, तुमच्यातनं निवडून गेलेला माझ्या हजारो तरुण मित्रांनी, वडीलधाऱ्या मंडळींनी, माता भगिनींनी माझ्या खांद्यावर हे झू दिलं आणि मला पुढं काम करण्याची संधी दिली। राजकारणाचा बाळकडू मला माझ्या आजोबांच्यापासून जरी मिळाला असला, आईंच्यापासून जरी मिळाला असला, तरीसुद्धा जनमानसामध्ये काम करत असताना अनेक आव्हानं माझ्या पदरीही आली। सामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून माझ्या मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी एक कार्यकर्ता म्हणून केला आहे। माझ्या मतदारसंघामध्ये जी विकासाची गंगा येते, याला काय कारण असेल तर वर नरेंद्रजी मोदी, खाली राज्यामध्ये असणारं महायुतीचं शासन, ज्याच्यामध्ये एकनाथजी शिंदे साहेब असतील, देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील आणि अजितदादा पवार साहेब असतील, यांच्या मार्गदर्शनाखाली, यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राला गतिशीलपणे पुढे नेण्याचं काम ही तिघही मंडळी या ठिकाणी हातात हात घालून करतायत। आणि मला मनापासूनचा आनंद आहे की राज्य आणि केंद्र शासनाच्या विविध निधीच्या माध्यमातून माझ्या मतदारसंघाला सर्वांगीण विकासाला पुढे देण्याचं, चालना देण्याचं काम मी करण्यामध्ये यशस्वी झालो। 2019च्या लोकसभा निवडणुकीत सामोरे जाताना खासदार धैर्यशील माने यांनी 14 मुद्द्यांचा वचननामा दिला होता। तो पूर्णत्वास नेण्यासाठी त्यांनी गेली 5 वर्षे अहोरात्र मेहनत केली आहे। 2019 साली महापुराचं संकट कोल्हापूर जिल्ह्यावर आलं। ह्या महापुरात स्वतः जमिनीवर उतरून लोकांना मदत करण्यात खासदार धैर्यशील माने कायमच पुढे राहिले। पुराच्या पाण्यात उतरून गावोगावी जाऊन त्यांनी मदत कार्य केलं। पहिल्याच अधिवेशनामध्ये महापुराचं संकट कोल्हापूर जिल्ह्यावर थैमान घालू लागलं। हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचा खासदार म्हणून मी अधिवेशन अर्ध्यातनं सोडून परत या ठिकाणी माझ्या मतदारसंघामध्ये आलो। माझ्या घरावर संकट आलंय, माझी लोकं अडचणीत आहेत, हे मला त्या ठिकाणी जाणवत होतं। अनेक परिस्थितीतनं मात करत असताना महापुरासारखं एक भयानक संकट 2019लाही आलं आणि 2021लाही आलं। पण 19च्या महापुरामध्ये मला अनुभव आला तो दातृत्वाचाही, आणि मला काय करता येईल माझ्या लोकांच्यासाठी याच्यासुद्धा एक ॲक्शन प्लॅन त्या निमित्तानं तयार झाला। कोल्हापूर महापुरातून सावरतय ना सावरतय तोवरच पूर्ण जगावरच कोरोनाचं संकट दाटून आलं। सर्व लोक आरोग्य सेवा मिळण्यासाठी प्रयत्न करू लागले। स्वतः कोरोना बाधित असताना देखील सर्वसामान्यांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी खासदार धैर्यशील माने कार्यरत होते। इतकंच नव्हे तर स्वतःचं घर त्यांनी क्वारंटाईन सेंटर म्हणून उपलब्ध करून दिलं। खासदार धैर्यशील माने यांनी सर्वप्रथम ऑनलाईन बैठका घेऊन गावागावात संपर्क ठेवला आणि त्यांचे प्रश्न जाणून घेतले। व्हेंटिलेटर आणि इतर आरोग्य विषयक सेवा सर्वसामान्य जनतेला मिळण्यासाठी त्यांनी करोडो रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला। आरोग्याच्या दृष्टिकोनातून माझ्या मतदारसंघातल्या आम जनतेला वाचवणं, त्याला त्यातनं बाहेर काढणं ही माझी प्राथमिक जबाबदारी होती। त्यामुळे मी त्याच्यामध्ये झोकून दिलं। सगळ्या देशातल्या खासदारांचा फंड गोठवला गेला, बंद करण्यात आला आणि 3 वर्ष कोणताही निधी या ठिकाणी खासदारांना मिळाला नाही। कारभाऱ्यानं घरात बसून काम होत नसतं, तर कारभाऱ्यानं बाहेर जावं लागतं, त्यावेळी घर चालतं। तसंच खासदारांना सुद्धा घर बसल्या मतदारसंघात बसून या ठिकाणी मतदारसंघाचा आराखडा बांधून नुसतं काम होत नाही, तर त्याच्यासाठी निधी आणण्यासाठी रात्रंदिवस धडपडावं लागतं। की मागच्या 10 वर्षामध्ये जे घडू शकलं नाही, पण मागच्या 2 वर्षापासून ज्यावेळी मला संधी मिळाली त्या संधीचं सोनं करण्याचं काम मी एक लोकप्रतिनिधी म्हणून केलंय। आपण तुलना करा की खासदाराचं नेमकं काम काय असतं आणि त्या दिशेनं आपल्या खासदारानं लोकसभेमध्ये काम केलंय की नाही आणि जमिनीवर त्यांनी काम केलंय की नाही। हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये 8,200 कोटी रुपयांचा निधी आणण्यात खासदार धैर्यशील माने यशस्वी झाले आहेत। विविध विकास कामांसाठी केंद्र आणि राज्य शासनाकडे पाठपुरावा करून आपल्या मतदारसंघात कामाचा धडाका त्यांनी लावला आहे। बऱ्याच लोकांना असा प्रश्न पडतो की नेमका हा निधी कुठं खर्च होतोय आणि इतके मोठे आकडे असतील तर मग तो दिसत का नाही, तर त्याची माहिती मी आपल्याला फोड करून त्या ठिकाणी सांगणार आहे, ज्याच्यामुळे आपल्याला त्याची क्लॅरिटी येईल। आंबा ते चोकाक हा जो या ठिकाणी रस्ता आहे, हा केंद्र शासनाच्या राष्ट्रीय महामार्गामध्ये आपण या ठिकाणी मंजूर करून घेतला आणि ज्याच्या माध्यमातून 4,322 कोटी रुपये ह्या एका रस्त्यासाठी पहिल्यांदा आपले लागले। पूर्वीचा अस्तित्वात असणारा रस्ता फक्त NH4 म्हणजे पुणे ते बेंगलोर जाणारा रस्ता, याचं चौपदरीकरणाचं 6 पदरीकरण आत्ता काम सुरू आहे, पण ते मी ह्यात धरलेलं नाही।
जे नव्यानं राष्ट्रीय महामार्ग माझ्या कारकिर्दीमध्ये केंद्र शासनाच्या मार्फत आपण प्रपोज केले आणि मंजूर करून आणले, त्याची माहिती मी आपल्याला देतोय. दुसरा जो महामार्ग आहे, अनेक वर्ष ज्याची चर्चा नुसती व्हायची पण त्याला कधीच मूर्त स्वरूप आलं नव्हतं, सांगली ते कोल्हापूरला जोडणारा राष्ट्रीय महामार्ग म्हणून त्याला मान्यता मिळवून घेतली. आणि आज आपल्याला सांगायला हरकत नाही की 840 कोटी रुपये ह्या महामार्गासाठी आपण मंजूर करून घेतले आणि त्याचं आता लँड ॲक्विजिशनचं कामसुद्धा त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे. त्याचबरोबर पेठ नाका ते सांगली हा नॅशनल हायवेमध्ये आपण कन्वर्ट करून घेतला आणि त्याच्यासाठी सुद्धा 860 कोटी रुपये अशा पद्धतीचा निधी आला. या 3च रस्त्यांचा निधी जर आपण कॅल्क्युलेट केला तर 6022 कोटी रुपयाचा भरीव निधी हा या फक्त 3 राष्ट्रीय महामार्गांसाठी खासदार म्हणून मी या ठिकाणी लोकसभेमधनं आणण्यामध्ये यशस्वी झालो. राष्ट्रीय महामार्गाबरोबरच मतदारसंघातील एकूण 504 गावांना अंतर्गत रस्ते आणि गटर्स करण्यासाठी, तसेच गावांना जोडणारे ग्रामीण मार्ग, जिल्हा मार्ग आणि राज्य मार्गांची सुधारणा करण्यासाठी 445 कोटी रुपयांचा निधी खासदार धैर्यशील माने यांनी मतदारसंघामध्ये आणला आहे. 2024 पर्यंत ग्रामीण भारतातील सर्व कुटुंबांना वैयक्तिक घरगुती नळ कनेक्शनद्वारे सुरक्षित आणि पुरेसं पिण्याचं पाणी उपलब्ध करून देण्यासाठी माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी जल जीवन मिशन या महत्वाकांक्षी योजनेची घोषणा केली. केंद्र शासनाच्या ह्या असणाऱ्या योजनेअंतर्गत माझ्या लोकसभा मतदारसंघामध्ये 557 गावे आपण यामध्ये इन्क्लूड केली, त्यांना या आराखड्यामध्ये घेतलं आणि त्याच्यासाठी 570 कोटी रुपयाचा निधी एका वेळी आपण मंजूर करून घेतला. प्रत्येक गावामध्ये आता नळ पाणी पुरवठ्याचं काम चालू आहे. प्रत्येक गावामध्ये या ठिकाणी जलस्रोत बळकटी करण्याचं काम चालू आहे. प्रत्येक घरापर्यंत जल नेण्यासाठी म्हणून कार्यान्वित असणारी ही योजना, अनेक गावांची कामं पूर्णही झाली आहेत. काही गावांच्या कामांची सुरुवात होऊन त्या ठिकाणी कामं प्रत्येक गावामध्ये आहेत आणि त्याचबरोबर काही गावांची प्रशासकीय मंजुरीसुद्धा झालेली आहे. मागच्या लोकसभेच्या दरम्यान मी आपल्या सर्वांना वचन दिलं होतं की मी हातामध्ये दगड नाही पेन देणार. नेमकं काय आपण त्याच्या दिशेनं पावलं टाकली याचीही माहिती मी आपल्याला देणं हे माझं कर्तव्य समजतो. आपल्याच लोकसभा मतदारसंघातील पन्हाळा शाहूवाडी तालुका हा अत्यंत दुर्गम अशा पद्धतीचा तालुका. इथं असणाऱ्या बऱ्याच मुलांना रोजगारासाठी म्हणून मुंबई, पुणा अशा ठिकाणी जाऊन वास्तव्य करावं लागतं आणि शिक्षण असूनसुद्धा घराजवळ काम मिळत नाही. इथल्या भूमिपुत्राला इथंच काम मिळालं पाहिजे या दृष्टिकोनातनं माझा प्रयत्न यशस्वी झाला आणि मला आपल्याला सांगायला आनंद होतो की पन्हाळा आणि शाहूवाडीच्या बाउंड्रीवर नॅशनल हायवे जिथनं जातोय त्या नवीन नॅशनल हायवेला लागून आपण आवळीला एक मोठ्या पद्धतीची 5 स्टार MIDC त्या ठिकाणी उभं करतोय आणि त्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. MIDCनं त्याला मान्यता दिलेली आहे. हाय पॉवर कमिटीची मान्यता मिळून ते आता काम अंतिम स्वरूप त्याचं प्राप्त झालेलं आहे. येणाऱ्या काळामध्ये हजारो कोटी रुपये इन्व्हेस्टमेंट्स या मतदारसंघामध्ये येण्यासाठी, तिथल्या भूमिपुत्राला काम मिळण्यासाठीचा मार्ग या ठिकाणी मोकळा झाला आहे. 650 एकर जमीन तिथली आपण त्याच्यासाठी प्रपोज केली. त्याचा फायदा येणाऱ्या नवीन या ठिकाणी इंडस्ट्रियल डेव्हलपमेंटसाठी माझ्या लोकसभा मतदारसंघामध्ये होईल. त्याच्याबरोबरच आज इचलकरंजी अत्यंत गतिमान पद्धतीनं पुढे जाते. त्याला एक्सपान्शनची गरज आहे आणि त्याला लागून असणारी आकिवाट आणि टाकळीमध्ये आपण या ठिकाणी इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट टेक्स्टाईलसाठी एक वेगळा झोन ठेवत खऱ्या अर्थानं करण्याचं नियोजन केलं आहे. सायझिंगचे युनिट्स तिथं व्हावेत, त्याचं पोल्युशन होऊ नये याची भूमिका घेण्यासाठी म्हणून खऱ्या अर्थानं तिथं स्पेशल झोन त्या ठिकाणी टेक्स्टाईल इंडस्ट्रीसाठी तयार करण्यात येतो आहे की जेणेकरून टेक्स्टाईल इंडस्ट्रीला बूस्ट या निमित्तानं मिळावं आणि MIDCसुद्धा अतिशय मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण करणारी शिरोळ तालुक्यातल्या आणि इचलकरंजीमधल्या आणि हातकणंगले तालुक्यातल्या लोकांना तिथं आपण या ठिकाणी उभी करतोय. माझ्या मतदारसंघातल्या पलीकडच्या सांगली जिल्ह्यामध्ये अनेक वर्षाची अपेक्षा होती की इथंही या ठिकाणी MIDC तयार व्हावी. मी आपल्याला सांगायला आनंद होतोय की आष्ट्यामध्ये आपण नवीन तत्वतः मान्यता MIDCसाठी त्या ठिकाणी देऊ केली, जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या कामांना या ठिकाणी आपल्याला बळकटी मिळेल. शाहूवाडी तालुक्यातील साताळी येथे नव्याने MIDC उभारण्यासाठी तत्वतः मंजुरी घेतली असून जागेचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. लवकरच या ठिकाणी MIDC उभारून शाहूवाडी व शिराळा तालुक्यातील हजारो युवकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार आहे. शिवाय उद्योग व्यवसायात हजारो कोटींची गुंतवणूक होणार आहे. सन्माननीय उदयजी सामंत यांच्या माध्यमातून हे तिन्ही MIDCs उद्योगमंत्र्यांच्या माध्यमातून आपण त्याचा क्लिअरन्स घेतला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये इथं औद्योगिक व्यवस्थापनासाठी अशा पद्धतीचं वातावरण आपण त्या ठिकाणी तयार करतो. खासदार धैर्यशील माने यांच्या संकल्पनेतून
बहुजन समाजातील उपेक्षित घटकांना न्याय देण्यासाठी शिवराज्य भवन ही संकल्पना प्रत्येक तालुक्यात साकारत आहे। यासाठी हातकणंगले, शिरोळ, हुपरी, पेठ वडगाव, मलकापूर या नगरपालिका असलेल्या शहरांमध्ये शिवराज्य भवन उभारण्यात येत आहे। यासाठी 17 कोटी रुपयांचा निधी खासदार धैर्यशील माने यांनी दिला आहे। हातकणंगले मतदारसंघातील शाहूवाडी, पन्हाळा येथील बराच भाग डोंगराळ असून येथे रोजगाराची साधने कमी आहेत। या भागातील महिलांना काम मिळण्यासाठी शासनाची वन अमृत योजना प्रभावीपणे राबवून खासदार धैर्यशील माने यांनी येथील महिलांना उत्पन्नाचं साधन निर्माण करून दिलं। या भागात होणाऱ्या पण वाया जाणाऱ्या करवंद, जांभूळ, फणस, काजूची बोंडे, आंबा या वनसंपदेवर प्रक्रिया करून त्याचं उत्पादनामध्ये रूपांतर केलं आणि त्याला बाजारपेठ मिळवून दिली। गावातल्या महिला त्याचबरोबर जे वन व्यवस्थापन समिती गाव लेवल आहे यांना बरोबर घेऊन आम्ही एक नवीन आधुनिक पद्धतीचा अभिनव उपक्रम या ठिकाणी राबवण्याचं ठरवलं आणि ज्याचा फायदा माझ्या शेकडो गावातील महिलांना त्या ठिकाणी होऊ लागल्या। त्यांच्या घराजवळच उपलब्ध असणाऱ्या वनसंपदेमधनं कशा पद्धतीनं त्यांचं आयुष्यमान बदलता येईल याच्यासाठी एक प्रयोग तयार करण्यात आला। 1,11,00,000 रुपयाचा निधी 400 महिलांच्या कौशल्य विकास कार्यक्रमासाठी प्रक्रिया, पॅकिंग, मशिनरी, साहित्य पुरवठा करणे, त्याचबरोबर 300 कुटुंबांना रोजगार करण्यासाठी म्हणून पायलट प्रोजेक्ट आपण त्या ठिकाणी घेण्यात यशस्वी झालो। याची व्याप्ती फक्त या एवढ्यापुरतीच मर्यादित नाही तर सुमारे 140 गावांमध्ये आपण या ठिकाणी ह्या प्रकल्पाची व्याप्ती पुढच्या काळामध्ये नेतोय, ज्याच्या माध्यमातून आज 3 गावांमध्ये प्रक्रिया केंद्र करण्यासाठीची निवड त्यामध्ये झालेली आहे आणि त्या गावांमधनं प्रक्रिया झालेलं जे प्रोडक्ट आहे याच्यामध्ये इनिशिएटिव्ह घेऊन त्याचं मार्केटिंगची जबाबदारी राज्य आणि केंद्र शासनाच्या मार्फत करण्याचं आमचं प्रयोजन आहे पुढच्या काळामध्ये। धार्मिक आणि ऐतिहासिक पर्यटनासाठी हातकणंगले मतदारसंघात खूप संधी उपलब्ध आहेत। ह्या संधीचा फायदा लोकांना व्हावा यासाठी या परिसरात पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी खासदार धैर्यशील माने यांनी भरीव निधी दिला आहे आणि त्यातून अनेक सोयी येणाऱ्या पर्यटकांसाठी तयार झाल्या आहेत। पर्यटन विकास योजनेमधून खिद्रापूर, खोची, पट्टणकोडोली, अंबप, हेरले, चावरे, विशाळगड, पैजारवाडी या पर्यटन आणि तीर्थक्षेत्रांसाठी भरीव निधी मंजूर करून आणला। नृसिंहवाडी आणि हुंथुगिरी यासाठी पण खासदार धैर्यशील माने यांनी निधी उपलब्ध करून दिला आहे। वाडी रत्नागिरी येथील अंतर्गत रस्ते व इतर सोयी सुविधांसाठी 4 कोटी रुपयांचा निधी, तसेच ज्योतिबा डोंगर परिसरातील गावांचा विकास करण्यासाठी स्वतंत्र प्राधिकरणाची स्थापना करून 1,530 कोटी रुपयांचा विकास आराखडा मंजुरीसाठी शासनाकडे सादर केला आहे। अनेक प्राणांची आहुती देत मावळ्यांनी स्वतःच्या राजाला वाचवण्यासाठी आखलेली मोहीम, बाजीप्रभूंचं झालेलं बलिदान आणि त्याचबरोबर बांदल सेनेचा इतिहास सांगणारं आपल्याकडचं असणारा पावनखिंड ते पन्हाळागड हा इथंपर्यंत जो या परिसर आहे, अनेक या ठिकाणी मोहिमा त्या निमित्तानं चालण्याच्या आता या काळामध्ये होत असतात। त्यांच्या सोयी सुविधा जर असतील तर अधिकचे पर्यटक महाराष्ट्रातनं त्या ठिकाणी येतील। याच्यासाठी 15 कोटी रुपयाचा भरीव निधी आपण या परिसरामध्ये या ठिकाणी देऊ केला आहे, जेणेकरून पर्यटकांची सोय तर होईलच पण अधिक मोटिवेशन येणाऱ्या लोकांना त्या ठिकाणी मिळेल। महिलांसाठी वेगळी वसतिगृहाची व्यवस्था आणि पुरुषांसाठी वेगळी वसतिगृहाची व्यवस्था या निमित्तानं आपण करतोय। पहिला टप्पा ह्या निमित्ताने आपण दिलेला आहे। अजून येणाऱ्या काळामध्ये अधिक या ट्रॅकला अजून बळकट करण्याचं काम शासनाच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत। इचलकरंजी मधील वस्त्रोद्योग हा हातकणंगले मतदारसंघातील मोठा रोजगार उपलब्ध करून देणारा व्यवसाय आहे। इचलकरंजी हे माझ्या मतदारसंघातलं अत्यंत महत्त्वाचं शहर। वस्त्रोद्योगाशी असणाऱ्या अनंत अडचणीतनं हे गेले 3-4 वर्ष आपण मार्ग काढत निघालो आहे। स्वतः राज्याचे असणारे वस्त्रोद्योग मंत्री मी यांना इचलकरंजीमध्ये आणलं होतं आणि त्यांच्या समवेत सर्व उद्योजकांना समोर बसवून त्यांच्या अडीअडचणींवर मार्ग काढण्याचा प्रयत्न केला। त्याचबरोबर लाईट बिलामध्ये सवलत मिळावी ही अनेक वर्षाची मागणी उद्योजकांची होती। त्याचं GR मध्ये रूपांतर होत नव्हतं, त्याला रूपांतर करून घेण्याचं काम खासदार म्हणून मी लोकप्रतिनिधी म्हणून केलं। मागच्याच महिन्यामध्ये मुख्यमंत्री इचलकरंजीजवळ आले होते, त्यांच्याकडनं तसं घोषित करून घेतलं नव्हे, त्याच्याबरोबरचा GR सुद्धा त्याबरोबर या ठिकाणी करून घेतला। त्यामुळं वीज बिलामध्ये 1 रुपया आणि 75 पैशाच्या सबसिडीचा मार्ग आता मोकळा झालेला आहे। इचलकरंजीचा पाणी प्रश्न हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे। स्वच्छ आणि मुबलक पाणी ह्या त्या शहराचा अधिकार आहे आणि त्या अनुषंगानं खासदार झाल्यानंतर मीही याच्यामध्ये प्रयत्न केला की याच्यामध्ये योगदान द्यावं आणि महापालिकेनं एक आराखडा तयार केला होता की जो सुळकूड पाणी योजनेच्या नावावर आहे।
मी आपल्याला सांगू इच्छितो की 160 कोटी रुपये आपण खासदार झाल्यानंतर मी याच्यासाठी मंजूर करून घेतले आणि मग खऱ्या अर्थानं सुळकूड पाणी योजनेसाठी टेंडर प्रक्रियापर्यंत हे काम त्या ठिकाणी जाऊन पोचलं. आत्ता जो होणारा स्थानिक विरोध आहे त्याच्यावरही मार्ग काढण्यासाठी मी मुख्यमंत्र्यांच्या दालनामध्ये याच्या बाबतीतली बैठक लावली आणि समन्वयानं हा मार्ग काढण्याचा प्रयत्न एका बाजूला चालू आहे. निश्चितच येणाऱ्या काळामध्ये इचलकरंजीला स्वच्छ आणि मुबलक पाणी देण्यासाठी मी स्वतः कटिबद्ध आहे. इचलकरंजीसाठी सुळकूड पाणी योजनेसाठी 161 कोटींचा निधी असो वा पंचगंगा प्रदूषण रोखण्यासाठी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प असो, खासदार धैर्यशील माने इचलकरंजीच्या विकासासाठी कायम कटिबद्ध आहेत. त्यांनी भुयारी गटर्स बांधण्यासाठी 488 कोटी रुपयांचा निधी दिला आहे. शेकडो बोर मारून पाण्याची व्यवस्था केली. 131 कोटी रुपये विविध विकास कामांसाठी मंजूर करून इचलकरंजी शहराचा चेहरा मोहरा बदलण्याचा संकल्प आहे. इचलकरंजी नगरपालिकेच्या सर्व पक्षाच्या नगरसेवकांनी सभागृहामध्ये ठराव करून महानगरपालिकेत रूपांतर करण्याची मागणी खासदार धैर्यशील माने यांच्याकडे केली. त्या मागणी अनुसार कोणतीही हद्दवाढ न करता महापालिकेमध्ये रूपांतर केले गेले. त्याचा फायदा शहराला मिळणाऱ्या वाढीव निधीच्या आणि वाढीव कर्मचाऱ्यांच्या रूपाने होईल. पंचगंगा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी इचलकरंजी व परिसरातील औद्योगिक वसाहतीमधून नदीत मिसळणारे सांडपाणी रोखणे गरजेचे होते. त्यासाठी खासदार धैर्यशील माने यांनी 529 कोटी रुपयांचा निधी शासनाकडून CETP प्लांटसाठी मंजूर करून आणला. त्यामुळे पाणी शुद्ध होऊन त्याचा पुनर्वापर करणे शक्य होईल. ऊस उत्पादक आणि दूध उत्पादक शेतकरी हा या मतदारसंघाचा सर्वात मोठा घटक आहे. ह्या शेतकऱ्यांना आधार द्यावा म्हणून खासदार धैर्यशील माने सतत प्रयत्नशील आहेत. ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न ते संसदेमध्ये सतत मांडत आले आहेत. कुछ आंकड़ों की तरफ ध्यान आकर्षित करना चाहूंगा. नॉन इरिगेटेड लैंड के लिए 6,800 रुपए मुआवजा दिया जाता है और इरिगेटेड लैंड के लिए प्रति हेक्टर 18,500 रुपए तक का मुआवजा दिया जाता है. ये राशि बहुत ही कम है जिसके माध्यम से किसानों का उसमें से कुछ भी नहीं हो सकता. हेक्टरी अगर हम इतने कम पैसे दें तो निश्चित रूप से उसकी भरपाई नहीं हो सकती. मी ज्यावेळी पहिल्यांदा एकनाथजी शिंदे साहेबांना मुख्यमंत्री म्हणून भेटलो त्यावेळी मी त्यांच्या बरोबरही नव्हतो, पण त्यावेळी त्यांनी माझं पत्र निवेदन घेतलं आणि त्यांनी सांगितलं की मी ह्या पद्धतीची घोषणा उद्या करतोय. प्रत्येक शेतकऱ्याला 50,000 रुपये रेग्युलर भरणाऱ्यांना देण्याचा उपक्रम सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि महायुतीच्या शासनानं त्या ठिकाणी आखला आणि मला आनंद आहे की त्याचा धागा होण्याचं काम धैर्यशील मानेंनी एक खासदार म्हणून तुमचा प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी केलं. खासदार धैर्यशील माने आणि आमदार प्रकाश आंबेडकर आणि इतरही आमच्या लोकप्रतिनिधींनी माझ्याकडे आणि DCM साहेबांकडे विनंती केली होती. जे नियमित कर्ज परतफेड करतात त्यांना जो काही शासनाने निर्णय घेतला आहे 50,000 रुपये इन्सेंटिव्ह देण्याचा आणि तो पुढच्या कॅबिनेटमध्ये आम्ही त्याच्यावर शिक्कामोर्तब करतोय. नरेंद्रजी मोदी साहेबांनी FRPची योजना 2014 सालीच या ठिकाणी सुरुवात केली. त्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी आणि माझ्या शेतकरी बांधवांना त्याचा फायदा व्हावा, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना फायदा व्हावा याच्यासाठी माझा लोकसभेमध्ये कायमपणे या ठिकाणी पाठपुरावा सुरू होता. अनेक वेळा मी लोकसभेमध्ये याच्या बाबतीतली मांडणीही केली आणि मला आपल्याला सांगायला आनंद होतोय की काही महिन्यापूर्वीच FRPमध्ये भरीव वाढ होत 250 रुपये प्रति टन देण्याचा निर्णय केंद्र शासनानं त्या ठिकाणी घेतला, ज्याचा फायदा माझ्या सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना होतोय. मला मनापासूनचा आनंद आहे. कुठलंही आंदोलन न करायला लागता माझ्या शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचा पैसे हे त्यांच्या खात्यावर येणार आहेत. माझ्या मतदारसंघामध्ये ऊस उत्पादकांच्या बरोबरच दूध उत्पादकांची संख्यासुद्धा फार मोठ्या प्रमाणात आहे आणि या दूध उत्पादकांना आधार देण्यासाठी म्हणून 135 कोटी रुपयाची सबसिडी माझ्या सर्व दूध उत्पादक बांधवांसाठी या ठिकाणी मी राज्य शासनाकडून मंजूर करून आणली. 5 रुपये प्रति लिटर अशा पद्धतीची ही सबसिडी माझ्या दूध उत्पादक शेतकरी बांधवांना या ठिकाणी मिळाली, ज्याच्यामुळं या सर्व व्यवसायाला आधार देण्याचं काम राज्य शासनाच्या वतीनं मला करण्यामध्ये यश आलं. हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील शिराळा हे गाव नागपंचमीला जिवंत नागाच्या पूजेसाठी प्रसिद्ध होते. जिवंत नागाच्या पूजेसाठी परवानगी मिळावी यासाठी खासदार धैर्यशील माने यांनी पहिल्यांदा हा प्रश्न लोकसभेमध्ये मांडला. शिराला का नागपंचमी त्योहार एक शताब्दी वर्ष पुराना त्योहार है. मूल घटना से जुड़ा एक धार्मिक त्योहार है. हमारे यहाँ सांपों का मानव तथा किसानों का मित्र समझा जाता है. हमारी धार्मिक श्रद्धा का विषय होने से
हमें आपसे निवेदन करता हूं कि नाग सांपों को वन्यजीव प्राणियों की सूची में से अलग किया जाए। शिराळ्यामध्येच असणारा भुईकोट किल्ला हा संभाजीराजांच्या जो शेवटचा प्रयत्न त्यांना सोडवण्याचा झाला त्या प्रयत्नाची साक्ष देतोय, पण तो दुर्लक्षित राहणारा किल्ला त्याला सुद्धा या ठिकाणी ऊर्जित अवस्था आणण्यासाठी म्हणून मी प्रयत्न केला आणि 1.5 कोटी रुपयाचा भरीव निधी हा आपण त्या वास्तूसाठी त्या ठिकाणी देऊ केला। तो आराखडा जवळपास 20 कोटी रुपयाचा आहे, त्याच्याही साठी म्हणून राज्य शासनाने मान्यता दिलेली आहे। केंद्र शासनाच्या अमृत भारत योजनेतून हातकणंगले येथे सर्व सोयींनी युक्त रेल्वे स्थानक उभारण्यासाठी 12 कोटी रुपयांचा निधी, तसेच हातकणंगले जयसिंगपूर रुकडी रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या सोयीसाठी 6,55,00,000 रुपये निधी खासदार धैर्यशील माने यांनी मंजूर करून आणला। कोल्हापूर विमानतळ विस्तारीकरण करून कार्गो सेवा आणि नाईट लँडिंग सुविधा सुरू केली। भौगोलिक विकास करत असताना मानसिक विकास झाला पाहिजे, सामाजिक विकास झाला पाहिजे, आर्थिक दुर्बल असणाऱ्या लोकांना मदत झाली पाहिजे। पहिल्यांदाच माझ्या लोकसभा मतदारसंघामध्ये दलित वस्त्यांच्या सुधारणेमध्ये भरीव निधी आणायचं काम आपण या ठिकाणी केलं। त्याचबरोबर बाबासाहेब आंबेडकर साहेबांची आणि शाहू महाराजांची आठवण सांगणारं आमचं माणगाव परिषदेचं गाव, त्याहीमध्ये मुख्यमंत्र्यांना पहिल्यांदा नेण्याचं काम मी या ठिकाणी केलं आणि मुख्यमंत्र्यांनी सुद्धा त्याच्या आराखड्याला हिरवा कंदीर दाखवलेला आहे। त्याचबरोबर अण्णाभाऊ साठेंचं जन्मगाव हे माझ्या मतदारसंघातलं सोशल इक्वॉलिटीचा या ठिकाणी ज्यावेळी आपण संदेश देत असतो त्यावेळी ह्या महापुरुषांची आठवण चिरंतन राहिली पाहिजे आणि नवीन पिढीला दिशादर्शक असली पाहिजे, याच्यासाठी माझा प्रयत्न चालू होता। आणि मला आनंदानं सांगावंसं लागेल की 25 कोटी रुपयाचा निधी हा या ठिकाणी त्याही स्मारकासाठी मुख्यमंत्र्यांनी देऊ केलेला आहे। मी लोकसभेचा खासदार म्हणून अण्णाभाऊ साठे साहेबांना भारतरत्न मिळावा याची मागणी सुद्धा या ठिकाणी केली। महोदय, अन्नाभाऊ साठे जी मराठी साहित्य जगत के एक श्रेष्ठ रचनाकार हैं। मैं ये कहना चाहूँगा कि वो एक छोटे से दलित परिवार से आते थे। अन्नाभाऊ साठे जी ने 30 उपन्यास, 16 कहानियाँ संग्रह, एक नाटक, 10 लोकनाट्य, ये सारा उनके जीवन प्रवास में उन्होंने लिखा। मेरी सरकार से ये मांग है कि उनको मरणोपरांत भारत रत्न से सम्मानित किया जाए और उनके गांव में उनका स्मृति चिरंतन रहने के लिए एक राष्ट्रीय स्मारक की भी रचना वहाँ की जाए। लिंगायत समाजासाठीची मागणी केली, धनगर समाजाची मागणी केली, मराठा बांधवांसाठी त्या ठिकाणी मागणी केली। प्रत्येक समाज घटकाला सोशल इंजिनिअरिंगच्या माध्यमातून त्यांच्या हक्काचं व्यासपीठ मिळावं याच्यासाठीचा माझा लोकसभेच्या स्तरावरचा प्रयत्न चालूच आहे। शेकडो गरजू आणि गरीब रुग्णांसाठी मुख्यमंत्री आणि पंतप्रधान वैद्यकीय सहाय्यता निधीमधून 3.5 कोटी रुपयांचा भरघोस निधी मंजूर करून रुग्णांना दिलासा दिला आणि अनेक लोकांचे प्राण वाचवले। मराठा आरक्षणासाठी लोकसभेमध्ये आवाज उठवणारे हे पहिले खासदार आहेत। एकूण महाराष्ट्राच्या लोकसंख्येच्या 32% लोकसंख्या ही मराठा समाजाची आहे आणि त्यापैकी 90% समाज हा आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि आर्थिकदृष्ट्या मागास असलेला आहे आणि मराठा आरक्षण हे महाराष्ट्रामध्ये होण्यासाठी केंद्राने सुद्धा महाराष्ट्र राज्यासारखा पुढाकार घ्यावा आणि खऱ्या अर्थानं या सर्व लोकांना न्याय मिळवून द्यावा। वारंवार येणाऱ्या पुरामुळे नुकसान होऊ नये यासाठी पूर नियंत्रण व व्यवस्थापन यासाठी 3,500 कोटी रुपयांचा प्रस्ताव वर्ल्ड बँकेमध्ये सध्या अंतिम टप्प्यात आहे। हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर पुराचा प्रश्न सुटण्यास मोठ्या प्रमाणात मदत होईल असा खासदार धैर्यशील माने यांना विश्वास आहे। कोकण रेल्वे ज्वाडी रत्नागिरीच्या पायथ्याला आणणे, वंदे भारत ट्रेन कोल्हापूरला आणणे, प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी स्टेडियम तयार करणे, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ट्रायपोर्ट तयार करणे। धैर्यशील माने यांनी मागणी केली की एक मोठा इथे सॅटेलाइट किंवा ड्रायपोर्ट म्हणजे इथून डायरेक्ट एक्सपोर्ट इम्पोर्टची व्यवस्था या जागेवरून होईल, त्याला रेल्वेचे कनेक्शन पण आम्ही देऊ। इचलकरंजीमध्ये वस्त्र उद्योगासाठी प्रोसेस हाऊसेस तयार करणे ही कामे करण्याचे खासदार धैर्यशील माने यांचे विजन आहे। मी जे काही आपल्याशी आत्ता दाखवलं, जे बोललो, हे अगदी मी मनापासून केलंय। माझा लोकसभा मतदारसंघ माझा परिवार म्हणून समजून मी याच्यासाठी प्रयत्न केले, रात्रंदिवस याच्यासाठी झटलोय। प्रत्येक गावामध्ये विकासाचा फुल ना फुलाची पाकळी देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला आहे। लोकप्रतिनिधी म्हणून जे माझ्यावर कर्तव्याची जबाबदारी होती त्यामध्ये मी अजिबात कसूर केलेला नाही। 5 वर्षापैकी 2-2.5 वर्षाचीच संधी मिळाली असताना सुद्धा मी माझ्या कामाला न्याय देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला। सर्वांगीण विकास हा जो माझा संकल्प आहे त्या विकासाला धरूनच मी या ठिकाणी पुढे जातोय आणि आपल्या सर्वांची साथ मला अपेक्षित आहे। या येणाऱ्या 7 तारखेला
धनुष्यबाणाच्या चिन्हासमोरचं बटन दाबून आपण मला आपली सेवा करण्याची परत एकदा संधी द्यावी ही कळकळीची विनंती आपल्या सर्वांच्या चरणी करतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत. देशहितासाठी मोदी सरकार, धैर्यशील मानेच आपला खासदार.